पण तुम्ही संन्यासाची मुलं ज्यांना शुद्ध करून घेण्याकरता गंगाधर शास्त्र्यांनी आमच्याकडे पाठवलं आहे. तेव्हा ब्रह्मगंगा आणि धर्मग्रंथांचं अवलोकन करून यांच्या शुद्धीकरणाला शास्त्रात आधार आहे किंवा नाही हे सुचवावं. मुंजीच्या संस्काराने तुम्हाला ब्राह्मण करून घेता येत नाही. मग आम्हाला पुढे कोणता मार्ग? मार्ग हे पहा, आम्हाला आमच्या धर्मशास्त्रांचाही बोध राखला पाहिजे आणि पैठणकरांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला मार्ग सुचवतो. तुम्ही आहात तसेच राहून परमेश्वर चिंतन करीत जा. अनन्य भक्तीने कृष्ण परमात्म्याचं अखंड भजन करा, म्हणजे सर्व पापांचा नाश होऊन तुम्ही शुद्ध व्हा. वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या बाबतीत आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. का? कारण धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही भ्रष्ट आहात. आम्ही भ्रष्ट कसे? संन्यासाची मुलं आहात तुम्ही. तुमच्या वडिलांनी दोन्ही आश्रमांची विटंबना केली आहे. त्याबद्दल त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंच आहे. त्यांच्या मुलांना देखील सोयी जावं असा तो शास्त्रार्थ नाही ना? शास्त्रात नाही ते सांगायला आणि त्या चक्रवर्ती ते असं संतापू नका आमच्यावर. आपण आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आशेने आमची आपल्याकडे धाव घेतली. आम्हाला जगात उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. ते सगळं खरं, पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही. त्याला आम्ही काय करणार? सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे. हो हो, सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या मुलाची भानगडच निघाली नव्हती तर त्याच्या डोकं समोर. मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर? धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा असला पाहिजे. संन्यासाच्या पुराणात धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल? परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा आला अक्कल शिकवायला. संन्यासाची पोरटी तुम्ही. गंगाधर शास्त्र्यांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपुसाजवळ सुद्धा उभं राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला. हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा 4 पोरक्या मुलांची हत्या करणार. परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे. सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं
आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा सामात आहे. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते. 7 विंचू, कुत्रे, मांजर, गाडे, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे, म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणतो उद्या. मग सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बाहेर तो रेडा चाललाय. अंत रेडा इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. आलं त्या रेडा इकडं. चला थोड बघू त्याला वाचा. बघू याला वाचा. थोड ओम सहस्र रेखा पुरुखा. हा तोंड बंद करत होता. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे. वेदातला एक अक्षर तू उच्चार नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र रेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात. आगनिमे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्युजं होतारं रत्नधातमं अग्ने पूर्वे पुरुषिभिरीट्योतनैरिता तदेवाम् एह वक्षति अग्निनार इमस्नवकोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखला नव्हतो तुम्हाला. तुम्ही खरंच ब्रह्मविद्ये खरे ब्राह्मण. आम्ही ब्राह्मणाची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा. खरोखर तुमच्या रूपानं परमेश्वरालाच अवतार घेतला आहे. तुम्हाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेणारे आम्ही तो. पण लौकिकासाठी तुम्ही शुद्धीपत्र मागता. आम्ही ते तुम्हाला निश्चितपणे देतो.